आम्ही शांत पद्धतीने प्रोटेस्ट करत असताना डबल MIDC पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस अधिकारी तिथे येऊन आम्हाला ताब्यात घेतलं आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणून 15 ते 20 मिनटं अर्धा तास त्यांनी आम्हाला तिथे बसून ठेवलं आणि आम्हाला नोटिसा दिल्या। तर यासाठी आमचे समाज बांधव देखील इथे उपस्थित आहेत। त्याचप्रकारे आम्हाला पाठबळ देण्यासाठी, आमची ताकद वाढवण्यासाठी आमचे वकील बंधू अमोल उघाडे साहेब पण देखील इथे उपस्थित आहेत। त्यामुळे समाज आणि ताकद ही आपल्यासोबत आहे। त्यामुळे आम्ही अशा पकडण्याला, धरपकडण्याला आम्ही भीक घालत नाही। या सरकारच्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहणार। पोलिसांकडे मिळाले कारण लोकशाही मार्गाने आम्ही तिथे आंदोलन करत होतो, हा आमचा अधिकार आहे। आम्ही आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तिथे गेलो होतो। हे करत असताना तिथे आमच्यावरती दबावतंत्र आलं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं। तो त्यांचा पार्ट त्यांनी निभावला, आमचा पण आम्ही निभावतोय। आम्ही लोकांसाठी झटत राहू। आज 23 जुलै रोजी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचा एल्गार केला होता आणि त्याला अनुसरून या नवी मुंबईमध्ये ऐरोली दिघा परिसरामध्ये काही आंदोलक कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी आंदोलन करत असताना रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली। त्यांना या पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं। त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची सुटका करण्यासाठी उपस्थित आहोत। मला एवढंच सांगायचं आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारलासुद्धा, आंदोलन करणं, शांततेने आंदोलन करणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। हा आम्हाला संविधानाने दिलेला आहे। कायदा व सुव्यवस्था या संविधानाच्या आधारावर चालते आणि हा मूलभूत अधिकार, हा लोकशाहीचा जो अधिकार आहे, हा आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत। जर अशा वेळी सरकार जर आमची गळचेपी करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। संविधानाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही शांततेने आंदोलन करताना गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही सर्व वकील मंडळी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। त्यांना ज्यावेळी जिथे गरज लागेल तिथे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत। महाराष्ट्रामध्ये जर कुठेही गुन्हा दाखल झाला, जर आमच्या एखाद्या आंदोलनकारांवरती जर शांततेने आंदोलन करत असताना जर कुठेही गुन्हा दाखल झाला तर कोणतंही मानधन न घेता आम्ही, आमची जी वकील मंडळांची टीम आहे, आम्ही प्रत्येकजण त्यांच्यासाठी त्यांच्या जी केस आहे ती पूर्णपणे लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांना सल्ला देण्यासाठी सुद्धा आम्ही त्यावेळी हजर राहणार आहोत, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। माझं झालेली आहे त्या विरोधामध्ये आज नवी मुंबई दिघा या ठिकाणी जो आंदोलन छेडण्यात आलं, त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे त्या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे व त्या ठिकाणी रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्हाला अटक करून आणि लगेच आम्हाला काही वेळ बसवून लगेच सोडण्यात आलेलं आहे।